गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू असलेल्या गोरगरीब पथविक्रेत्यांच्या कारवाईच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आलंय। महानगरपालिकेचे अधिकारी भ्रष्टाचार करून कायदा पायदळी तुडवतायत। जर येत्या 2 दिवसात आयुक्तांनी व गरीब कष्टकऱ्यांना न्याय दिला नाही तर आम्ही बेमुदत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा यावेळी पाटील यांनी दिलाय। पथविक्रेता उपजीविकेचं संरक्षण व पथविक्री विनिमय अधिनियम 2014 नुसार फेरीवाल्यांचं पुनर्सर्वेक्षण करण्यात यावं। बेकायदेशीर आठवडा बाजार त्वरित बंद करण्यात यावे, कारण यामुळे 2014 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण झालेले स्थानिक व भूमिपुत्र भाजी फळे विक्रेते व शेतकरी यांचा रोजगार नष्ट होऊन ते बेरोजगार होत आहेत। नव्याने उभ्या राहिलेल्या गृहप्रकल्प रिजन्सी अनंतम, रुणवाल गार्डन लोढा यासारख्या गृहप्रकल्पात फेरीवाला क्षेत्र तयार करून तिथे सर्वेक्षण पूर्ण झालेले स्थानिक व भूमिपुत्र भाजी विक्रेते, फळे विक्रेते, मच्छी विक्रेते व इतर विक्रेते कल्याण डोंबिवली शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्यासाठी 50% जागा आरक्षित करून तिथे त्यांचं नियोजन करण्यात यावं। बेकायदेशीर आठवडा बाजार अडचणींच्या रस्त्यात भरवणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी। फेरीवाल्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबवा। सर्व फेरीवाल्यांना परवाने द्या। टाउन वेंडिंग कमिटी सक्रिय करा। महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक PM स्वनिधी 2020 प्र. 77 ची अंमलबजावणी करून सर्व नोंदणीकृत पथविक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात यावे। ना फेरीवाला क्षेत्रात पथविक्रेत्यांकडून जप्त करण्यात आलेल्या साहित्यांचे पंचनामे करण्यात यावे व नाशवंत भाजी फळे फुले इत्यादी नाशवंत माल तात्काळ प्रचलित नियमानुसार दंड करून त्वरित परत देण्यात यावे, असे आदेश संबंधित अधिकारी पथक प्रमुखांना देण्यात यावे। दर 5 वर्षांनी फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करणं महानगरपालिकेला बंधनकारक असताना महानगरपालिकेने 2014 नंतर कोणतीही सर्वेक्षणं केलेली नाहीत, तरी सर्व फेरीवाल्यांचे व पथविक्रेत्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांना तात्काळ ओळखपत्र देण्यात यावे आदी मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी KDMC प्रशासनाकडे केल्या। आमची मागणी अशी आहे की 2014 ला सर्वेक्षण झालं, आज 12 वर्ष झाली। सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे आदेश आहेत की फेरीवाल्यांचा तात्काळ पुनर्वसन करा, टाउन वेंडिंग कमिटी TVC स्थापन करा, फेरीवाला क्षेत्र निश्चित करा आणि फेरीवाल्यांना तात्काळ प्रमाणपत्र आणि परवाने द्या। पंतप्रधान स्वनिधीच्या माध्यमातून त्यांना कर्ज पण दिलं आणि आता त्याच फेरीवाल्यांना हे अधिकारी अनधिकृत म्हणून सांगतायत। त्यांचा माल जप्त करताना पंचनामा करत नाही, तो माल त्यांच्या काही कर्मचारी आहेत, पथक प्रमुख आहेत, त्यांच्या माध्यमातून ते इतर शहरातील व्यापाऱ्यांना अर्ध्या किमतीत विकतात। हा किती मोठा भ्रष्टाचार हे लोक सुरू केलेला आहे। फेरीवाला क्षेत्रामध्ये त्यांच्या मर्जीत त्यांना जे पैसे हप्ते देतात त्यांनाच फक्त फेरीवाला क्षेत्रात बसून दिलं जातं। मग कायदा सर्वसामान्यांसाठी असताना हे यांच्या मर्जीतले फेरीवाले आणून बसवतील आणि मूळ जे फेरीवाले ज्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे, नोंदणी झालेली आहे, त्यांना हे बसून देत नाही। आज 3 महिने झाले लोकांची उपासमार चालू आहे, मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे नाही, काही लोक आत्महत्येचा विचार करतायत। मग ह्याची जबाबदारी महापालिका आयुक्त घेत नाही। महापालिका आयुक्तांना भेटायला गेलो, महापालिका आयुक्त बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि राजकीय नेते, सत्ताधारी नेते यांना सोडून कोणाला भेटत नाही। जवळपास 2 महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार करतोय, एकदाही त्यांनी आमची भेट घेतली नाही। आम्ही त्यांचा भेट घ्यायचा प्रयत्न केला, भेट देत नाही। प्रमुख आपली मागणी काय आहे? फेरीवाल्यांचा कायदा जो आहे 2014 तो लागू करा, फेरीवाल्यांचं सर्वेक्षण पूर्ण करून त्यांना परवाने द्या, यामुळे फेरीवाल्यांची संख्या नियंत्रित राहील, रस्ते पदपथ मोकळे होतील, फेरीवाल्यांना, भाजी विक्रेत्यांना, पथविक्रेत्यांना अधिकृत त्यांना व्यवसायाची जागा मिळेल, त्यांना त्यांचा जो सरकारने दिलेला, शासनाने, संविधानाने जगण्याचा अधिकार दिलाय तो मिळेल
ही आमची मुख्य मागणी आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.